नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, सत्य पोलीस टाइम्समध्ये आपले स्वागत. तळा शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात आता एक अतिशय मानाचा तुरा रोवला गेला आहे. तळा नगरपंचायतीच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या आणि संपूर्ण तळा शहराचं आकर्षणाचं केंद्र ठरणाऱ्या भव्य नमो उद्यानाचं शानदार उद्घाटन नुकतेच संपन्न झालं आहे. तळावासियांना विरंगुळा आणि आरोग्याची एक उत्तम भेट या निमित्तानं मिळाली आहे. होय, या नमो उद्यानाचं उद्घाटन रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले. या सोहळ्याला तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, पोलीस अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुंदर तळा, निरोगी तळा या संकल्पनेला हे उद्यान नक्कीच मोठी ताकद देईल, असा विश्वास यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. तळावासियांनो, हे उद्यान केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर आरोग्य, निसर्ग आणि संस्कृतीचा एक सुंदर संगम आहे. चला तर मग जाणून घेऊया या उद्यानाची खास वैशिष्ट्ये. इथे भक्तिभावासाठी मारुती मंदिर आहे, तर आरोग्यासाठी योगा स्पेस आणि ओपन जिमची उत्तम व्यवस्था आहे. लहान मुलांसाठी विविध खेळणी, आकर्षक बसण्याची व्यवस्था आणि मन प्रफुल्लित करणारे सुंदर कारंजे आहेत. तरुणाईसाठी खास सेल्फी पॉईंट, तर वाचनप्रेमींसाठी वाचनालय आणि कलाकार कट्टा तयार करण्यात आलाय. एवढंच नाही, तर पर्यावरणाचा संदेश देणारी संजीवनी बाग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सेंद्रिय खत निर्मितीसारखे प्रकल्प इथे राबवण्यात आले आहेत. तसेच ऐतिहासिक वास्तू, विरगळ, कुंड, ऐतिहासिक वास्तू व तळा शहराची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आलेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण उद्यानात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तळा शहरामध्ये अशा प्रकारच्या अत्याधुनिक उद्यानाची अनेक दिवसांपासून गरज होती. या उद्यानामुळे नागरिकांना सकाळी व्यायाम करण्यासाठी, संध्याकाळी कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी एक हक्काचं आणि निसर्गरम्य ठिकाण मिळालं आहे. म्हणूनच संपूर्ण तळावासियांमधून नगरपंचायतीच्या या कामगिरीबद्दल अत्यंत समाधान आणि आनंद व्यक्त केला जातोय. नक्कीच हे नमो उद्यान आगामी काळात तळा शहराची एक नवी ओळख बनेल, यात शंका नाही. तळा शहराच्या या नूतन वैभवाविषयी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तळा तालुक्यासह जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि खात्रीशीर घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या सत्य पोलीस टाइम्स या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज नमो गार्डनचं उद्घाटन होत असताना देशभरामध्ये नमो गार्डनची एक चांगली संकल्पना आज त्या ठिकाणी भारत सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. विशेष करून 1 कोटी रुपयाचा निधी सर्वच देशभरातल्या नगरपालिकेला दिला जात असताना निसर्गाचं, पर्यावरणाचा समतोल, त्याचबरोबर नव्या पिढीच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी उपलब्ध असलेल्या जागेमध्ये करण्याचा प्रयत्न आज देशभरामध्ये होत आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा राज्यातल्या सगळ्या नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये हा अत्यंत लोकोपयोगी प्रकल्प त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती राबवला जातो आहे. तळा नगरपंचायतीने शुभ कल्पना राखत उत्कृष्टपैचं काम करत हे तळा शहरातलं पहिलं गार्डन नमो गार्डन होतं आहे, नमो उद्यान होतं आहे, याचा खासदार मला अभिमान नक्कीच आहे. इथे माझ्या ज्येष्ठ नागरिकांना, समवयस्क नागरिकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना एक आगळंवेगळं निसर्गाचं सानिध्य या ऐतिहासिक तळगाड्याच्या पायथ्याशी मिळेल अशा माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. साहेब, साधारण ह्या उद्यानाची वेळ कशी असणार आहे? नाही, ती त्यांनी ठरवायची आहे. उद्यान हे नियमितपणाने खुलं राहावं, पण खुलं राहत असताना त्याच्यामध्ये त्याचं पावित्र्य टिकलं जावं. शेवटी स्थानिक पातळीवरती त्या सर्वांनी बसून निर्णय घ्यायचा आहे. सर्वसाधारणपणे सकाळी 6 वाजतासुद्धा उठून फिरणारी, सूर्यनमस्कार करणारी, सूर्याच्या समोर बसणारी खूप नागरिक असतात. सकाळच्या वेळेला असतात, दुपारच्या मध्यान्हाच्या वेळेला नसेल, पण संध्याकाळी उशिरा पण असू शकतात. पण इथे जे नागरिक येतील, तरुण तरुण येतील, यांनी या सगळ्या नमो उद्यानाचं पावित्र्य कसं राखलं जाईल याचा प्रयत्न करावा. त्यांना पूर्ण वेळ उपलब्ध करायचा असेल तर पूर्ण वेळ ठेवता येईल. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.